राजकारणाचा उपयोग ग्रामस्थांसाठी त्यांच्या हितासाठी करणारा युवा चेहरा म्हणजे संदीप एकनाथ गावडे. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच जनतेला आपलंसं करणारं हे नेतृत्व. मूळ फणसवडे येथील असणाऱ्या संदीपजींचा जन्म सावंतवाडीत झाला. डोंबिवली येथे त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. MBA फायनान्स ही पदवी त्यांनी संपादित केली. आई वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वारसा ते पुढे घेऊन गेले. जिल्हा परिषद अध्यक्ष असणाऱ्या मामा चंद्रकांत गावडे यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले. याच दरम्यान भाजपचे नेते कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या ते संपर्कात आले. रविदादांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला. डोंबिवली सारख्या ठिकाणी काम करत असताना आपल्या जन्मभूमीत देखील ते काम करू लागले. यातच 2015ला भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी त्यांनी उमेदवारी देण्याचं ठरलं. परंतु आरक्षण पडल्यानं ही संधी हुकली. मात्र जनतेची केलेली कामं, विकासाचं असणारं विजन यामुळे पक्षानं त्यांना पंचायत समिती लढण्याचे आदेश दिले. पक्षादेश मानून संदीप गावडे यांनी विलवडे पंचायत समितीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. 2017ला मोठ्या मताधिक्याने ते या मतदारसंघातून विजयी झाले. पंचायत समिती सदस्य म्हणून मतदारसंघातील गावच्या विकासावर त्यांनी जोर दिला. विलवडे, बालावर, कोनशी, सातोळी, बावळाट, केसरी, फणसवडे, देवसू, दाणोली ही गावाच्या पायाभूत सुविधांकडे त्यांनी लक्ष दिला. पंचायत समिती सदस्य कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी आपलं पहिल्याच टर्ममध्ये दिलं. यातच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विलवडे पंचायत समिती मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायत त्यांनी भाजपचं कमळ फुलवलं. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून पक्षाने त्यांची आंबोली मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती केली. या कार्यकाळात आंबोली, चौकोड व गेळे ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा रोवण्यात संदीपजींचा सिंहाचा वाटा होता. जिथे भाजपचं कमळ फुलत नव्हतं तिथे त्यांनी भाजपच्या विचारांचा सरपंच बसवला. गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकीतून ते विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, शालोपयोगी वस्तूंचं वाटप ते करत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते हे कार्य अविरत करत आहेत. अभ्यासूपणे काम करणारा एक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. स्वतःला ते कधीही नेता समजत नाही. कार्यकर्ता म्हणूनच राहणं आपल्याला पसंत असल्याचे आवर्जून सांगतात. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत. त्यांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षात गावडे यांनी 108 कोटीची विकास कामं तालुक्यात केली आहेत. रस्ता, वीज, पाणी या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले. प्रसंगी शासनाची वाढ न पाहता स्वतःच्या खिशातून खर्च करून त्यांनी या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिल्या आहेत. विहीर, बोरवेल मारून देत पाण्यासाठीची वणवण थांबवली आहे. काळाची गरज ओळखून आंबोली घाटाला पर्यायी असणारा केसरी फणसवडे रस्ता व्हाव्यासाठी ते आग्रही राहिले. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. मंत्री चव्हाण यांच्यामुळे हा रस्ता मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. तर नुकतंच केळेगावच्या कबूलदार प्रश्नासाठी संदीप गावडेंनी आमरण उपोषण छेडले. शासन निर्णय होऊन पालकमंत्र्यांनी निर्देश देऊनही जिल्हाधिकारी जागा वाटप टाळाटाळ करत असल्यानं त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सलग 2 दिवस आमरण उपोषण केलं. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देत चर्चा करून गेळे मागणे मान्य केले. यासह क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांना भविष्यात संधी मिळावी यासाठी क्रिकेट चषक, जिल्ह्यातील फुटबॉल प्रेमींची संख्येत वाढ होऊन शेजारील गोवा राज्याप्रमाणे फुटबॉल खेळायला वाव मिळावा म्हणून फुटबॉल चषक आयोजन त्यांनी केले. बहुधा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच भव्य फुटबॉल चषक असावा. केवळ यावर न थांबता त्यांनी टीम सिलेक्टरना आणत खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं. त्या फुटबॉलपटूंना स्कॉलरशिप दिली. एक कॉमन मॅन म्हणून ते राजकारणात सक्रिय आहे. लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या माध्यमातून लोकांची काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही अशी त्यांची भावना आहे. आबालवृद्धांच्या अडचणीत त्यांची सेवा करण्यात मला धन्यता प्राप्त होते असं ते आवर्जून सांगतात. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी या विचारावर चालणारा हा भारतीय जनता पार्टीचा एक कट्टर कार्यकर्ता आहे. अशा या दिलदार नेत्याला
जनतेच्या संदीप दादाला लोकसंवाद 18 न्यूज कडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.